श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते असे म्हणतात. या तिथीला परशुराम तिथी असेही म्हणतात. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नरनारायण जयंती असते असे सांगितले जाते. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीस करण्यात आलेले दान, हवन तसेच देव आणि पितर यांप्रती केलेले कार्य कधीही व्यर्थ होत नाही, अविनाशी राहतात. आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते असे म्हणतात. या दिवशी आपण जी काही सेवा करू तसेच जी काही पुण्य कामे करू ते अक्षय राहतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही सेवा आणि काही उपाय हे आवर्जून करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा वास होईल. तसेच घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही, आर्थिक टंचाई ही राहणार नाही. भरपूर वेळा आपल्याला पैशांची कमतरता ही जाणवत असते. पैसा ही आजच्या काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. तर या दिवशी आपण कोणते उपाय करावे की ज्यामुळे सर्व काही व्यवस्थित होईल व घरामध्ये सुख शांती नांदेल, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. आता अक्षय तृतीया म्हणजे सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी महिलांनी घरामध्ये काही कामे आवर्जून करायची आहे. तसेच आपल्याला घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढणे देखील गरजेचं आहे. हिंदू धर्मात स्वस्तिकचे प्रतीक अत्यंत शुभ मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करताना स्वस्तिक चिन्ह काढणे आवश्यक आहे. त्याशिवाय पूजा सुरू होत नाही. स्वस्तिकचे चिन्ह सौभाग्याचे सूचक मानले गेले आहे. आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्हे निर्माण केली. यापैकी एक चिन्ह स्वस्तिकचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. चंदन, कुंकुम किंवा सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात, धनलाभाचे योग बनतात. घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. तर आता आपल्याला या दिवशी स्वस्तिक कुठे काढायचे आहे? तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी काही सेवा करतो ती सेवा ही फलदायी ठरत असते, कारण की या वेळेमध्ये शांतता भरपूर प्रमाणामध्ये असते आणि आपण जी काही सेवा करतो त्यामध्ये आपले मन देखील लागते. तसेच आता उद्या सकाळी उठल्यावरती आपल्याला पहिल्यांदा आपल्या दाराबाहेर सडा टाकायचा आहे. तसेच तुम्ही हळदीचे पाणी बाहेर शिंपडायचं आहे किंवा तुम्ही अगदी स्प्रे केलं तरी पण चालेल. जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते. आपण पण एखादं सुशोभित घर दिसलं की आपण त्याकडे आपोआप आकर्षित होत असतो. तसेच माता लक्ष्मीचे देखील आहे. त्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर अडगळ ही ठेवायची नाही. घराच्या लगेच बाहेर चप्पल ही ठेवायची नाही. आपल्याला घराच्या बाहेर जेवढी स्वच्छता करता येईल तसेच घरामध्ये जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी करायची आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. तसेच 2 थेंब गोमूत्र त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचं लेपन आपण दरवाजावरती करायचं आहे. उंबरठ्याचं लेपन करणे खूप शुभ मानलं जातं. यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ती घराच्या बाहेरच राहते, ती आपल्या घरामध्ये येत नाही. उलट माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो. तसेच उद्या रांगोळी देखील काढायची आहे. रांगोळी काढणे हे देखील शुभतेचं चिन्ह आहे. उद्या रांगोळी काढताना आपण माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी. लक्ष्मीची पावलं काढताना एका पावलामध्ये कुंकू टाकावं तर दुसऱ्या पावलामध्ये आपण हळद टाकायची आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा होत असतो. तसेच आपण आपला दरवाजा, जो काही मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तर आता हे स्वस्तिक कसं काढायचं? आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे. तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल किंवा
शुद्ध जल घेऊ शकता। अशा प्रकारे हळदीने स्वस्तिक आपल्या दरवाजावरती या दिवशी काढायचं आहे। यामुळे माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होत असते। तसेच स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने 2-2 रेषा देखील द्यायच्या आहे। तसेच या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवायचं आहे। आंब्याच्या पानांचं तोरण हे शुभतेचं प्रतीक आहे। यामुळे देखील घरामध्ये जो कोणी बाहेरून येतो तो घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो। त्यामुळे असं तोरण आवर्जून बनवावं किंवा या दिवशी तुम्ही कवडीचं जे माता लक्ष्मीचं कवडीचं तोरण भेटतं ते देखील खरेदी करून घरी आणू शकता। यामुळे देखील माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते व आपल्याला शुभ आशीर्वाद ही देत असते। आता त्यानंतर आपण जी काही अक्षय तृतीयेची पूजा करत असतो तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढणं गरजेचं आहे। तुम्ही जेव्हा कलश ठेवणार आहात त्या कलशाच्या खाली देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे। मग तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढू शकता, पण आपण जे काही तांदूळ वापरत असतो ते तांदूळ हे अख्खे असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। जेव्हा आपण अख्खे तांदूळ अर्पण करत असतो तेव्हा माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होते व आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतेच। तसेच या दिवशी घरामध्ये आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। अगदी दिवसभर आणि रात्रभर तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता। या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, तसेच आपला गुरुग्रह बळकट करत असते। तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा पण दिवा प्रज्वलित करणार आहात त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका। तसेच आपल्याला या दिवशी गॅसची शेगडीची पूजा करायची आहे। गॅस शेगडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसायची आहे। त्यावरती देखील आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेलं स्वस्तिक काढायचं आहे। तर हे स्वस्तिक काढताना आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तसेच आपण गॅसची पूजा करायची आहे। त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे। तुमच्या जर किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर त्याची देखील पूजा करावी किंवा घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तिची देखील आपण पूजा सेवा ही करायचीच आहे। या दिवशी भरपूर ठिकाणी नवीन वाहने देखील खरेदी केली जातात, त्यांची पूजा या दिवशी केली जाते। पण आपल्याकडे जी वाहने आहेत त्यांची देखील पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे। मग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो त्यांना स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यांच्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। तसेच फुलं अर्पण करायची आहे। तिथे स्वस्तिक काढताना देखील आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। आपण या वाहनांची पूजा केल्यामुळे आपल्याकडे जे काही मालमत्ता आहे ती अक्षय राहते, उलट त्यामध्ये वृद्धी होत असते। तसेच आपण या दिवशी फरची पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे। याच पाण्याने आपल्याला फरची ही पुसून घ्यायची आहे। यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जी काही आहे ती दूर होईल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा।